हॅलो. सो आज बनवणार आहे मी टोमॅटोचं सार. म्हटलं चला मग तुमच्यासोबत पण शेअर करते. मी अशा पद्धतीने टोमॅटोचं सार करते. म्हणजे माझी सासू आई असं बनवतात. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ट्राय करते आणि तुम्ही पण सांगाल की टोमॅटोचं सार कसं बनवतात. सो म्हणून म्हटलं हा व्हिडिओ बनवला आहे. तर त्याच्यासाठी टोमॅटो घेतले, ओलं खोबरं घेतलं आहे, एक लसूण आणि आलं थोडंसं घेतलं आहे. मग त्याच्यानंतर फोडणीला मी तेल घेतलं थोडंसं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली, मोहरी कडकडली नंतर मग मी लसूण, कढीपत्ता हे सगळं टाकलं. मग त्याच्यानंतर मग तेलामध्येच मग मी तिखट, हळद टाकलं. म्हणजे तिखट जेवढं पाहिजे आहे तेवढ्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. म्हणजे तुम्ही जेवढं स्पायसी खाता त्या पद्धतीने तुम्ही तिखट टाकू शकता. मग त्यानंतर तिखट झाल्यानंतर जे मी वाटण करून घेतलं होतं टॅमॅटोचं ते घेतलं, ते मिक्स केलं आणि मग तर अजून मला ते घट्ट वाटत होतं म्हणून अजून थोडं पाणी टाकून थोडंसं असं पातळ बनवलं. म्हणजे जास्त नाही, थोडं नॉर्मली भातावरती राहील इतकं तरी मी घट्ट ठेवलं होतं. मग त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर मग उकळी आल्यानंतर मग थोडंसं असं चवीप्रमाणे आपण मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यानंतर थोडी उकळी करून द्यायचं, कारण की कच्चा टॅमॅटो असतो ना, कारण की काही लोकं बॉईल करून टॅमॅटोचं सार बनवतात. म्हणून मग थोडंसं उकळी करून द्यायचं. बघा हे मस्तपैकी असं झालेलं आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्ही पण कसे करता टॅमॅटो सार हे मला कमेंट करा. बाय.